पीक विम्याच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकरी बांधवांसाठी अतिशय आनंदाची बातमी. शेतकरी मित्रांनो, पीक विमा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तर मित्रांनो, कोणत्या जिल्ह्यात हा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेला आहे, तुमच्या स्टेटसमध्ये जी रक्कम दाखवली आहे ती रक्कम कधीपर्यंत तुमच्या खात्यात वितरित होईल, त्याचबरोबर आता ज्या रकमा दाखवल्या आहेत त्या एक्झॅक्ट मिळणार का की वाढवून पीक विमा मिळणार, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आपण 2 ते 3 मिनिटात कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर पूर्वीच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेल आयकॉन बटन आहे ते दाबायला विसरू नका. तर नमस्कार मित्रांनो, मी राजसूर्य तर स्वागत आहे कृषीमान यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, तुम्हाला देखील काही प्रश्न असतील तर डायरेक्टली इंस्टाग्रामला मेसेज करून विचारू शकता. इंस्टाग्राम ID हा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. मित्रांनो, एकंदरीत बघायचं झालं तर बऱ्याच शेतकऱ्यांचे आपण पाठीमागं व्हिडिओच्या माध्यमातून बघितलं होतं की बाबा बऱ्याच शेतकऱ्यांच्या रकमा दाखवल्या गेल्या, त्या वाढल्या सुद्धा होत्या. परंतु मित्रांनो, बऱ्याच शेतकऱ्यांच्या स्टेटसमध्ये रेडी फॉर आधार बेस पेमेंट असं नाव येत आहे, म्हणजे ज्याला आपण DBT म्हणतो. DBTच्या माध्यमातून जी रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याची जमा होणार आहे, तर रेडी फॉर आधार बेस पेमेंट असं ज्यांच्या स्टेटसमध्ये येत आहे त्या शेतकऱ्यांच्या खात्यात या रकमा वितरित व्हायला सुरुवात झालेली आहे. मित्रांनो, बघू शकता तुम्ही, एक 2 शेतकऱ्यांनी आपल्याला स्क्रीनशॉट पाठवलेला आहे. हा स्क्रीनशॉट बघू शकता. या पद्धतीच्या रकमा तुमच्या खात्यात जमा झाल्याच असतील. बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यात या रकमा जमा देखील झालेल्या आहेत. ज्या शेतकऱ्यांचं रेडी फॉर आधार बेस पेमेंट असं स्टेटस दिसत आहे त्यांच्यासुद्धा खात्यात येत्या 4 ते 8 दिवसामध्ये पीक विमा जमा होण्यास सुरुवात होईल. आता बरेच जण म्हणतील बुवा, हे स्क्रीनशॉट अगोदर बघितलेला आपण स्क्रीनशॉट बघून बरेच जण म्हणतील बुवा इथं DBT आहे वगैरे, पीक विम्याची रक्कम कशी काय आहे. मित्रांनो, हा जर दुसरी कशाची रक्कम असती तर एका शेतकऱ्याला आली नसती. बऱ्याच शेतकऱ्यांचे आपल्याला मेसेज आलेले आहेत, भाऊ पीक विमा जमा झाला, आम्हाला 13,000 14,000, बऱ्याच शेतकऱ्यांना 7,000 5,000 या पद्धतीच्या रकमा ह्या जमा झालेल्या आहेत. तुमचं देखील आता या शेतकऱ्यांचं स्टेटस काय होतं तुम्हाला सांगतो. 4-5 दिवसापूर्वी या शेतकऱ्यांचा आधार रेडी फॉर आधार बेस पेमेंट असं यांचं स्टेटस होतं. त्यांनी मला सांगितलेलं होतं की बुवा असं असं यायले. तर मित्रांनो, त्यामध्ये सुद्धा आता जे रक्कम आहे ती रक्कमसुद्धा त्यांना आता पेंडिंग रक्कम दाखवत आहे. आता जे हे स्टेटस आहे त्याच्यामध्ये अजूनसुद्धा रक्कम वितरित होईल असं देखील त्या स्टेटसमध्ये दाखवत आहे की बा शासनाचा हिस्सा, केंद्र सरकारचा हिस्सा एवढा एवढा बाकी आहे, तो देखील तुमच्या खात्यावर वितरित होईल असं देखील दाखवण्यात येत आहे. म्हणजे एकंदरीत बघायचं झालं मित्रांनो, पीक विमा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. कुणाला जर माहीत नसेल तर तुम्ही देखील तुमचे अकाउंट वगैरे चेक करा, DBTचे वगैरे. त्याचबरोबर बऱ्याच शेतकऱ्यांचे PDCचे अकाउंट असतात, PDCचे मेसेज वगैरे येत नसतात, ते सुद्धा तुम्ही चेक करून घ्यायचं आहे. या पद्धतीचे जे क्रेडिटेडचे मेसेज तुम्हाला पण सुद्धा आले असतील, पण तुम्ही दुर्लक्ष केलं असेल, ते सुद्धा लक्ष द्या. बरेच शेतकऱ्यांनी आज आपल्याकडे येऊन पीक विम्याची रक्कम ही उचलली सुद्धा आहे अंगठ्यावर थंब लावून. जे आपण PDCच्या ATMवरून वगैरे आपल्या बऱ्याच शेतकऱ्यांनी या रकमा उचलून देखील घेतलेल्या आहेत. तुम्ही देखील आता तुम्ही म्हणाल बाबा हे कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं आहे. बऱ्याच शेतकऱ्यांचे हिंगोली जिल्ह्यातून, औंढा तालुक्यातून, त्याचबरोबर कळमनुरी तालुक्यातून, काही शेतकरी आजपासून आज सकाळी वसमत तालुक्यातील सुद्धा शेतकऱ्यांना मेसेज आलेले आहेत असं सांगत आहेत. तुम्हाला देखील अशा काही मेसेज आले असतील किंवा तुम्हाला देखील पीक विम्याचा मेसेज वगैरे आला असेल, ते देखील कमेंट करून सांगायला विसरू नका. तर ही होती छोटीशी माहिती. डिटेलमध्ये माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये बघणार आहोत याविषयीची.